बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बाबासाहेबांच्या जीवनात जे संघर्ष आले ते आपण पाहिलेत, आपल्याला माहिती आहे। चौदार तळ्याचा 1927 सालचा लढा आपण पाहिलेला आहे। चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब म्हणाले की कशासाठी, की त्या तळ्याचं पाणी पिऊन आम्ही काय अमर होणार होतो, आम्ही काय मरणाला मुकणार होतो, त्याच्यामुळे आमची पाहिली इच्छाशक्ती आमची वाढणार होती। काय होणार, काय होतं, कशासाठी ते पाणी प्यायचं? अरे ज्या तलावातलं पाणी आमच्या घरचे गाढव सुद्धा पितात आणि कुत्री सुद्धा पितात, ते पाणी पिण्याचा अधिकार आम्हाला माणसांना नाही। हे कृत्य जे आहे हे अमानुष्यतेचे कृत्य आहे आणि म्हणून हे अमानुषता घालवण्यासाठी आणि या माणसाच्या मनामध्ये जो अमानुषतेचा भाव आहे तो घालवण्यासाठी मी हा सत्याग्रह करतोय आणि मी हा सत्याग्रह करीन। त्यांनी सत्याग्रह केला, आपण पाहिलं असेल।